परब्रह्मच्या म्हणजे अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश केला, ते 11वं द्वार आहे, जे या कालाच्या लोकातून आणि क्षरपुरुषाच्या लोकातून अक्षर पुरुषाच्या लोकात जो प्रवेश करायचा असतो ज्या दाराने, ते 11वे द्वार आहे. आणि 12वं द्वार आहे या 7 शंख, या अक्षर पुरुषाच्या 7 शंख ब्रह्मांडांना पार करून जिथे मग सतलोकात प्रवेश करायचा असतो, ते 12वं द्वार आहे. आत्तापर्यंत हे 10वं द्वार घोष लावला होता. हे 10वं द्वारही कालाच्याच या जाळ्यात आहे. आणि 11वं जे द्वार आहे जे, ते तर कुणाला माहितीच नाही. बाकीचे जे कबीरपंथी आहेत ते कबीर साहेबांची वाणी वाचून त्याच्या विरुद्ध अर्थ लावून ते म्हणतात की 11वी खिडकी फक्त अंतिम खिडकी, 11वी खिडकी, 11वी खिडकी. त्यांना हे नाही माहीत की अर्धवट ज्ञान असलेला वैद्य खतरा असतो. आणि मग दावा करतात हे लोक की माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा गहन ज्ञान कुणालाच नाही, कारण की मला 11वी खिडकी मिळाली. आणि ती कुठे आहे सांगतात? 11वं द्वार म्हणतात सुरतीमध्ये आहे. सुरतीमध्ये. अरे भल्या माणसा, सुरती तर त्या दारातून पार होऊन जाईल. अरे सुरतीमध्ये दार असेल तर जाशील कुठे? खड्ड्यात? ही अशा प्रकारची बडबड. काही ज्ञान तर नाही यांना, बुडवलंय सगळं. कबीरपंथी असून कबीर साहेबांच्या मार्गाशी हे परिचित नाही आहेत. आणि हे लोक वाळवी आहेत परमात्म्याच्या मार्गातील, कारण यांनी दिलेला भक्तिविधी चुकीचा. हे तर नास्तिक करण्याच्या तयारीत आहेत जनतेला. कारण की जोपर्यंत परमात्म्याची यथार्थ भक्तिविधी नाही मिळणार, परमात्म्याकडून मिळणारे ते लाभ प्राप्त नाही होऊ शकत. आणि काही दिवसांनंतर आपोआप नास्तिक होतो प्राणी. सर्व साधना, सर्व चुकीच्या साधना करून थकून जातो, सोडून देतो तो मार्ग 11व्या द्वारापर्यंत. कारण ते 11वं द्वार कुणालाच माहीत नाहीये, जे दास सांगणार आहे. हे तर या ब्रह्मांडाच्या आतच हे सर्व काही सांगतात, शरीरामध्येच हे सांगतात. आणि काही चतुर प्राणी आहेत कबीरपंथी नकली, ते म्हणतात शरीराच्या बाहेर 1.25 हात वर 11वं द्वार आहे. काय तुझ्या डोक्यात आहे का ते? शरीरापासून 1.25 हात वर काय ते आकाश येते का जमिनीवर आहे? काय आहे काही पत्ता? शरीराची द्वारे आहेत ते तर मान्य आहे, 10 आहेत, नाही तर 12, मग 16 तरी सांगते तरी मान्य करू की बाबा याच्या आत तरी असतील. सांगतात की शरीराच्या वर 1.25 हात आहे, म्हणजे आम्ही काय भंपक आहोत? अक्कलशून्य गोष्टी या लोकांच्या. तर हे हळूहळू कंडम होतील. या तत्वज्ञानाचा सूर्योदय होताच परमात्म्याचा ज्ञानोदय होतोय आता. हे सगळे नकली संतपंथ हे आपोआपच यांचे हे चमचमणारे दिवे, डिझेलवाले सगळे संपून जातील, निष्क्रिय होतील. आता ते 12वं द्वार आहे, जे 7 शंख ब्रह्मांड पार करून सतलोकात प्रवेश करेल. कबीर परमेश्वरजींनी म्हटलं आहे की द्वादश दर ऊपर बस मोरा बालम. म्हणजे स्वतःचा महिमा स्वतःच सांगत आहेत परमात्मा. म्हणतायत की आपला जो मालक आहे आपल्या सर्वांचा, तो 12व्या द्वाराच्या वर आहे, तिथे राहतो. आणि आदरणीय गरीबदास साहेबजींनीही जेव्हा परमात्म्याबरोबर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली सारी द्वारे, म्हणाले असंग जन्म तन मरत्या होगे जीवित क्यों ना मरे रे, और 12 दर मद मैल मठ बोरे बहुर ना देत रे. त्या 12व्या द्वाराला पार करून तिथे आहे ते 12वे द्वार, तिथे आहे तो मठ, ते स्थान जिथे गेल्यानंतर परत फिरून प्राणी या संसारात येत नाही, तो परमशांतीला प्राप्त होतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952.
अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.